अनेक व्यतिरेक असे सुद्धा आहे की ज्यांना कुलदैवत कोण आहे, कुलदेवी कोण आहे हे माहीत नाही. अशा वेळी केलं काय पाहिजे की जेणेकरून आपल्याला कुलदेवतेचा सुद्धा आशीर्वाद भेटावा, आपल्या कुटुंबाचं पूर्णपणे रक्षण सुद्धा व्हावे आणि आपले काम इझिली होत जावेत. कृष्ण पक्षामध्ये जशी जशी अमावस्या जवळ येत जाते तसं तसं चंद्रमा हा कुंकवत होत जातो किंवा तो लोप पावतो, हे आपल्याला शास्त्रामध्ये सुद्धा वर्णित आहे. त्यामुळे कारण जेवढ्या केल्या जाणाऱ्या उग्र देवी देवतांच्या साधना, उग्र देवी देवतांच्या तपस्या या अष्टमी तिथीला शनी महाराज म्हणजे नवग्रहातले जे शनी देवता आहेत यांचं बल हे अधिक असते. सतनमो जगदीश गुरुजी कॉलेज बडे दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु महायोगी मत्स्यंद्रनाथ कॉलेज चैतन्य सिद्ध सद्गुरु शंभूजित गुरु गोरखनाथ बाबा कॉलेज नवनाथ चौऱ्याऐंशी लोकादेश हालत निरंजन आदेश. प्रत्येक तिथीला काही ना काही महत्त्व हे निश्चितपणे आहे. आपल्या तिथीमध्ये जसे की प्रथमा तिथी असेल किंवा द्वितीया, तृतीया, चतुर्थी या अनुषंगाने 15 तिथींचा एक समूह आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे. महिन्यामध्ये याच 15 तिथींचा एक शुक्ल पक्ष, याच 15 तिथींचा एक कृष्ण पक्ष असतो हे आपण जाणून आहोत. त्यामुळे तिथी याचा अनन्य साधारण महत्त्व आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये कामकाजामध्ये आवश्यकपणे पाहायला मिळते. कोणतेही शुभ काम करायचं असेल किंवा शुभ कामासाठी घराच्या बाहेर पडायचं असेल, जेवढ्या काही मांगलिक आणि शुभ घटना आपल्याला करायच्या असतील त्या वेळेस आपण आवश्यकपणे एखादा मुहूर्त, एखादा चांगला दिवस, पंचांगामध्ये असलेली चांगली तिथी हे पाहूनच आपण सदैव करत असतो. याच अनुषंगाने जेवढ्या तिथी येतात त्या तिथीमध्ये अमावस्या तिथी आणि पौर्णिमा तिथी ही पॉवरफुल आहे. आणि याच्यानंतर सर्वात पॉवरफुल तिथी जर कोणती समजली गेलेली आहे तर ती आहे अष्टमी. अष्टमीचं महात्म्य आपल्या वेदांमध्ये, पुराणांमध्ये, ग्रंथांमध्ये भरभरून आलेलं आहे. अष्टमीचं प्राकट्य, अष्टमीचं महात्म्य हे शाक्त संप्रदाय, शिव संप्रदाय, शैव संप्रदाय किंवा विष्णू संप्रदायामध्ये सुद्धा विशेषतः गणल्या गेलेला आहे. अष्टमी तिथीचा प्रताप हा विशेषतः एखाद्या महत्त्वाच्या कार्याची सिद्धी करण्यासाठी, महत्त्वाच्या अनुष्ठानाची पूर्ती करण्यासाठी किंवा महत्त्वाच्या साधना करण्यासाठी सुद्धा निश्चितपणे येतो. याचबरोबर दैनंदिन जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना एखादी मोठी इन्व्हेस्टमेंट असेल किंवा एखादी मोठी घटना असेल, एखादा मोठा निर्णय असेल, तो सुद्धा अष्टमी तिथीला घेतल्याच्या नंतर तो लॉंग लास्टिंग राहतो. अशी सुद्धा आपल्याकडे एक पद्धतीची कथा म्हणा किंवा आपण आजपर्यंत हे ऐकत आलेलो आहे. त्यामुळे अष्टमी तिथीचं महत्त्व निश्चितपणे आहेच आहे. अष्टमी तिथीलाच भद्रकाली आणि वीरभद्र यांचं सुद्धा प्राकट्य झालेलं वर्णन आम्हाला शिवमहापुराणामध्ये पाहायला मिळते. अष्टमी तिथीलाच कालभैरवांचं सुद्धा प्राकट्य झालेलं सुद्धा वर्णन आपल्याला महापुराणामध्ये पाहायला मिळते. म्हणून अष्टमी तिथी ही दैवी आणि देवता या दोघांसाठी ही विशेषतः त्यांच्या साधकांसाठी, त्यांच्या भक्तांसाठी हे अनमोल आहे. दैवी साधना केले जातात, कठोर अनुष्ठान केले जातात किंवा कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त फायदा ज्या तिथीमार्फत होतो ती तिथी म्हणजे सुद्धा अष्टमी तिथी आहे. नवरात्र असो, महत्त्वाची साधना करण्याचा दिवस असो, याच्यामध्ये विशेषतः साधक वर्ग किंवा भक्तगण ही अष्टमी तिथीला त्याची पूर्तता कशी येईल किंवा अष्टमी तिथीला एखाद्या साधनेची, एखाद्या पूजेची सांगता कशी येईल हे सुद्धा अवश्यपणे पाहत असतात. अष्टमी तिथीला केलं जाणारं होम असेल किंवा बलिदान असेल याला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच अनुषंगाने जी येणारी अष्टमी तिथी आहे, या अष्टमी तिथीला आपण असे कोणते उपाय करू शकतो, कोणत्या देवी देवतांची साधनाद्वारे कमी वेळेमध्ये आपले कार्य सिद्ध किंवा साध्य करू शकतो, ते आज आपण समजावून घेणार आहोत. अष्टमी तिथी म्हटलं तर बेसिकली आपण जर विचार केला तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, इवन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कुलदैवत हे भैरोबा समजले जातात, म्हणजेच भैरव देवता आहेत. महादेवाचे भैरव अवतार हे कुलदेवतेच्या स्वरूपामध्ये प्रत्येक घराघरामध्ये हे स्थापित आहेत. आणि तुम्ही हे जाणून असाल की ज्यावेळेस एखाद्या घरावरती कोणतेही संकट येत असेल किंवा असे कोणतेही परिस्थिती येत असेल ज्याच्यामध्ये परिस्थिती ही हतबल होत असेल, त्यावेळेस आपल्याला अवश्यपणे सांगितले जाते की कुलधर्म कुळाचार आपण केला पाहिजे, तो तुमचा चुकलेला आहे. किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवता आणि कुलदेवीला सर्वात अगोदर हाक मारा, जी तुमची कुळाची रक्षण करते देवी देवता असतात. मग या अष्टमी तिथीला कुलदेवतेचं केलं जाणारं कोणतंही कार्य असेल, अष्टमी तिथीला कुलदेवतेप्रती केलं जाणारं कोणतीही पूजन, याजन असे याला अनन्य महत्त्व आहे. याच अनुषंगाने अनेक व्यतिरेक असे सुद्धा आहे की ज्यांना कुलदेवत कोण आहे, कुलदेवी कोण आहे हे माहीत नाही. आत्तापर्यंत ऐकत आलेलो असतो किंवा कोणीतरी सांगितलेलं असतं की अमुक अमुक देवता हीच आपली कुलदेवता आहे.
कालांतरानंतर वेगळंच ऐकायला येतं किंवा आपले जुने मंडळी सांगतात की कुलदेवता ही देवता नाही आहे, तर अमुक अमुक असलेली वेगळी देवता हीच आपली कुलदेवता आहे. म्हणजे याच्यामध्येच कन्फ्युजिंग खूप आहे. मग अशा वेळी केलं काय पाहिजे की जेणेकरून आपल्याला कुलदेवतेचा सुद्धा आशीर्वाद भेटावा, आपल्या कुटुंबाचं पूर्णपणे रक्षण सुद्धा व्हावे आणि आपले कामं इझिली होत जावेत. यासाठी अष्टमी तिथी अशा सर्व वर्गांनी पूजन करणं महत्त्वाचं आहे. मग पूजन कसे केले गेले पाहिजे? तुमचे कुलदेवी कुलदेवता हे तुम्हाला माहीत असो किंवा माहीत नसो, अष्टमी तिथीला तुम्ही अवश्यपणे भैरव देवतेला शरण जाणे हा सर्वोत्तम उपाय मानला गेलेला आहे. मग आता भैरव देवतेला शरण जाणे म्हणजे काय? तुम्ही म्हणाल मग भैरव देवता नक्की कोणत्या भैरवाला शरण जावे? पहा, प्रत्येक गावामध्ये प्रत्येक एरियामध्ये तुम्हाला इतर देवी देवतांचे मंदिर हे मिळू न मिळू, परंतु बजरंगबली आणि भैरवाचं मंदिर त्या स्थानाचं विशेष रक्षण करणारे तुम्हाला आवश्यकपणे मिळते. त्यामुळे अष्टमी तिथी ही विशेषतः समर्पित कोणाला असेल तर ते महादेवाच्या भैरव अवताराला सुद्धा आहेच आहे. त्यामुळे तुमच्या विभागामध्ये, तुमच्या गावामध्ये जिथे भैरवाचं देवळ असेल, जिथे भैरवाचं स्थानक असेल, अशा ठिकाणी अवश्यपणे आपण सहकुटुंब महिन्यातून येणारी जी अष्टमी तिथी आहे, विशेषतः कालाष्टमी. आता कालाष्टमी आणि अष्टमी यातला फरक काय येतो? तर जे कृष्ण पक्षामध्ये येणारी अष्टमी आहे त्याला आपण कालाष्टमी म्हणतो. या कालाष्टमीला विशेष महत्त्व आहे. आता तुम्ही म्हणाल मग कालाष्टमीला विशेष महत्त्व का आहे? कारण पहा, कृष्ण पक्षामध्ये विशेषतः चंद्राचं बल हे कमी असते. कृष्ण पक्षामध्ये जशी जशी अमावस्या जवळ येत जाते तसं तसं चंद्रमा हा कुंकवत होत जातो किंवा तो लोप पावतो. हे आपल्याला शास्त्रामध्ये सुद्धा वर्णित आहे. त्यामुळे आपण हे इझिली पाहू शकता की अमावस्येच्या तिथीला आपल्याला चंद्रदर्शन सहसा होतच नाही. संपूर्ण रात्र ही काळ्या रंगाने आच्छादित असते, ती अमावस्येची रात्र आहे. त्यामुळे कृष्ण पक्षामध्ये जी अष्टमी तिथी असते याला विशेष महत्त्व ते या कारणासाठी सुद्धा आहे, कारण जेवढ्या केल्या जाणाऱ्या उग्र देवी देवतांच्या साधना, उग्र देवी देवतांच्या तपस्या या अष्टमी तिथीला विशेषतः फलदायी असतात किंवा या कृष्ण पक्षामधल्या अष्टमीला विशेष फलदायी असतात. सेकंड पॉईंट याच्यामध्ये हा सुद्धा आहे की या कृष्ण पक्षातल्या अष्टमी तिथीला शनी महाराज म्हणजे नवग्रहातले जे शनी देवता आहेत यांचं बल हे अधिक असते. आणि तुम्ही जाणून आहात की शनी महाराज हे जितक्या पद्धतीमध्ये एखाद्या व्यक्तिरेखेच्या आयुष्यामध्ये परीक्षा घेतात, जितक्या पद्धतीमध्ये एखाद्या व्यक्तिरेखेच्या आयुष्यामध्ये संकटे उत्पन्न करतात त्यांच्या दशा महादशेच्या कालखंडामध्ये, परंतु अष्टमी तिथीला केल्या जाणाऱ्या भैरव देवतेच्या उपासनेमुळे शनी देवता सुद्धा त्यांची दाहकता, शनी देवता त्यांची मारकता हे देऊ शकत नाहीत. हे सुद्धा तितकंच सत्य आहे. मी यापूर्वी पण तुम्हाला सांगितलेलं आहे की शनी महाराजांना बजरंगबलीप्रमाणे काल भैरवनाथ म्हणजे भैरव देवतांची केली जाणारी जी सेवा पूजन आहे याच्यामुळे शनी देवतेची साडेसाती असो, शनी देवतेची महा किंवा अंतर्दशा असो, याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिलीफ म्हणजे आराम त्या साधकांना पडतोच पडतो. त्यामुळे अष्टमी तिथी विशेषतः कृष्ण पक्षामध्ये येणारी जी अष्टमी तिथी आहे त्याला विशेष महत्त्व आहे. मग आपण या अष्टमी तिथीला कोणकोणत्या साधना करू शकतो किंवा कशा रीतीने आपण बेसिकली काही गोष्टी करू शकतो ते आता आपण समजावून घेऊयात. सर्वात प्रथम प्रयत्न आपण हा केला पाहिजे की अष्टमी तिथीला आपल्या घरामध्ये आपण पावित्र्य ठेवले पाहिजे. सकाळी उठल्याच्या बरोबर जे तुमचे अंथरुणं पांघरुण आहेत ते घडी घालून एका साईडला ठेवून घ्या. सेकंड पॉईंट, संपूर्ण घर तुम्ही पुसून घ्या. जमलेच तर ज्या पाण्याने तुम्ही घर पुसत असाल त्याच्यामध्ये थोडंसं मीठ किंवा हळद टाकण्याचा प्रयत्न करा. नाही टाकलं तरी सुद्धा चालेल, काही कंपल्शन नाही आहे, परंतु घर स्वच्छ आणि शुचिर्भूत असणं महत्त्वाचं आहे. अष्टमी तिथीला विशेषतः घरामध्ये जेवढे देवी देवतांच्या मूर्ती आहेत, जेवढे देवी देवतांचे फोटो आहेत त्याचं विशेषतः पूजन आवश्यकपणे करा. थोडक्या भाषेमध्ये सर्व देवी देवतांना आंघोळ घाला. देवी देवतांना उदबत्ती असेल, दिवा असेल, देवी देवतांना दिला जाणारा नैवेद्य असेल तो आवश्यकपणे अर्पण करण्याचा प्रयत्न करा. अष्टमीच्या तिथीला विशेषतः काळ्या रंगाचे कपडे घालणे अवॉइड करा, म्हणजे काळ्या रंगाचे कपडे घालू नका. घराजवळ असलेले जे भैरवनाथाचे मंदिर असेल त्या मंदिरामध्ये आवश्यकपणे जाण्याचा प्रयत्न करा. जाताना भैरव देवतेसाठी तुम्ही एक नारळ, उदबत्ती, खडीसाखर, फूल जे जमेल ते, इवन तुम्ही केळीचा नैवेद्य असेल तर ते सुद्धा, याचबरोबर भैरव देवतेला विशेषतः आवडणाऱ्या पदार्थांमध्ये इमरती ही खूप मांडल्या गेलेल्या आहे. इमरती म्हणजेच ज्या अनुषंगाने तुम्ही जलेबी हा प्रकार तुम्हाला माहिती आहे, या जलेबीच्याच प्रकाराचा आणखीन एक प्रकार येतो तो म्हणजे इमरती. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या जवळच्या स्वीट दुकानांमध्ये जाल तिथे ते इझिली तुम्हाला अवेलेबल सुद्धा होऊन जाईल. भैरव देवतेला इमरती दाखवण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करा. देवळात गेल्याच्या नंतर देवाला बोलून, नारळ हातात धरून जे तुमची इच्छा मनोकामना आहेत त्या बोलून, संकटांचा नाश व्हावा, कुटुंबाचं रक्षण व्हावे या अनुषंगाने तुम्ही गाराने भैरव देवतेला बोलावे आणि भैरव देवतेला तिथे नारळ सुद्धा तुम्ही
वाढावा, म्हणजेच नारळ तिथे अर्पण करावा, तिथे फोडावा. त्याच्यानंतर भैरव देवतेला तुम्ही प्रदक्षिणा मारू शकता. ज्या अनुषंगाने जे कार्यामध्ये तुम्हाला आतापर्यंत अडचणी येत आहेत किंवा कौटुंबिक कार्यामध्ये जेवढ्या काही येणाऱ्या अडचणी आहेत त्या दूर व्हावे यासाठी भैरव देवतेला प्रार्थना करावी. आमच्या सहित आमच्या कुटुंबाचे रक्षण करावे यासाठी भैरव देवतेला प्रार्थना करावी. अशा छोट्या आणि एकदम इझिली केल्या जाणाऱ्या सर्व गोष्टी तुम्ही भैरव मंदिरामध्ये बसून करू शकता. आणि प्रयत्न करा, थोड्याफार प्रमाणात का होईना किंवा थोडा वेळ का होईना तुम्ही भैरव मंदिरामध्ये बसण्याचा प्रयत्न करा. भैरव मंदिरामध्ये बसणे, भैरव देवतेचं नामस्मरण करणे हे तुम्ही करू शकता. भैरव देवतेचा एखादा मंत्र जर तुम्ही आतापर्यंत अनुष्ठानित केलेला असेल किंवा तो मंत्र तुम्ही घोकत असाल तर तुम्ही मंत्रसुद्धा भैरव देवतेच्या देवळामध्ये बसून करणे याला विशेष महत्त्व आहे. तेवढा मंत्र हा ताकदवर होतो. याच अनुषंगाने अष्टमी तिथीला विशेषतः भैरव देवतेंचं जे प्रिय श्वान आहेत यांना सुद्धा तुम्ही काही ना काही देण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच साखरेची गोड चपाती असेल, ते जे कुत्रे राहतात, भटके कुत्रे दिसतात, त्यांना तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. सायंकाळच्या प्रहरमध्ये, संध्याकाळी, थोडक्यामध्ये तुमच्या घरामध्ये दिवाबत्तीच्या टायमिंगला, बरेच घरं असे सुद्धा असतात की सायंकाळी दिवाबत्ती इझिली त्या घरांमध्ये होत नाही, परंतु मी आवाहन करेल की अष्टमी तिथीला विशेषतः सायंकाळी घराचे दरवाजे खुले ठेवून, म्हणजे तुम्ही स्वतः घरामध्ये उपस्थित राहून घरामध्ये दिवा आणि अगरबत्ती लावण्याचा प्रयत्न करा. आता धूप असेल तर तो धूप तुम्ही संपूर्ण घरामध्ये फिरवण्याचा प्रयत्न करा. एकदम छोट्या गोष्टी आहेत, परंतु यकीन माना या केल्या जाणाऱ्या अष्टमीच्या उपायामुळे तुमच्या घरामध्ये एक पद्धतीचं पॉझिटिव्ह एनर्जी, एक पद्धतीची सात्विकता ही तुम्ही स्वतः फील कराल, रिअलाईज कराल. याचबरोबर या अष्टमी तिथीला विशेषतः मी कृष्ण पक्षातली येणारी अष्टमी तिथीबद्दल बोलत आहे. तर या अष्टमी तिथीला आपण हा सुद्धा प्रयत्न केला पाहिजे की घरामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करण्याचा, घरामध्ये शांतता आणि घरामध्ये सर्व गोष्टी सुरळीत होण्यासाठी भैरव देवतेप्रती तुम्ही केलं जाणारं कोणतंही साधन असेल, पूजन असेल, अष्टमी तिथीला विशेषतः फलदायी हे सदैव मानण्यात आलेलं आहे. अनेक साधक भैरवाची उपासना ही अष्टमी तिथीला करत असतात. आता भैरव साधना कोणती करावी, कशी करावी यासाठी मी विशेषतः भैरव देवतेची एक ऑनलाईन दीक्षा मी यापूर्वी दिलेली आहे. तुम्ही या दीक्षेचं रेकॉर्डिंग प्राप्त करू शकता आणि महाकाल भैरवाची जी मी तुम्हाला याच्यामध्ये पूजन असेल, साधना असेल जी शिकवलेली आहे ते तुम्ही तो व्हिडिओ पाहून अवश्यपणे ती साधना अष्टमी तिथीला करू शकता. जेवढे साधक ज्या साधना करतात किंवा ज्या ज्या साधकांनी ज्या ज्या दीक्षा माझ्याकडून घेतलेल्या आहेत, निश्चितपणे अनेक साधक असे सुद्धा आहेत जे अष्टमी तिथीला भैरवाची साधना अवश्यपणे त्यांच्या घरामध्ये सिद्ध करतात, ते पाठ सिद्ध करतात. अनेक साधकांचे भैरव साधनेचे 100चे पाठ हे सिद्ध आहेत, म्हणजे ऑलरेडी त्यांचे पाठ हे सिद्ध झालेले आहेत. मग अशा साधकांनी अष्टमी तिथीला मिनिमम 21 वेळा असे 21 पाठ तुम्ही महाकाल भैरवाच्या साधनेचे करू शकता, जेणेकरून तुमच्या घरामध्ये एक पद्धतीचं मांगल्य, पवित्रता आणि सुरक्षितता निश्चितपणे अबाधित राहते. खूप छोट्या आणि समजण्यासाठी सोप्या गोष्टी असतात, परंतु काळाच्या ओघामध्ये किंवा या धावपळीच्या युगामध्ये जे समोर दिसत असलेल्या गोष्टीसुद्धा आपण विसरून जातो. त्यामुळे प्रयत्न करा की इतर दिवसांच्या तुलनेमध्ये, इतर तिथींच्या तुलनेमध्ये अष्टमी तिथीला तुम्ही फुल नाही फुलाची पाकळी काही ना काही करण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करा. ज्यांनी बजरंगबाण सिद्ध केले आहे असे लोक बजरंगबाण सुद्धा करू शकतात. चंडी कवच ज्यांनी सिद्ध केले आहे त्यांनी चंडी कवचचे पाठ सुद्धा करू शकता. भगवती मा बगलामुखीची साधना ज्यांची सुरू आहे अशा व्यक्तिरेखीने अष्टमी तिथीला अवश्यपणे रात्रीच्या प्रहरावर बगलामुखी साधना, चंडीपाठ, भैरव साधना करू शकता. भैरव साधनेमध्ये विशेषतः रात्रीला खूप महत्त्व आहे आणि कालाष्टमी याच्यामध्ये सुद्धा रात्रीचे केले जाणाऱ्या साधनेलाच खऱ्या अर्थी विशेष महत्त्व आहे. मी असं म्हणणार नाही आहे की दिवसा केलेल्या साधनेला काही महत्त्व नाही आहे का, निश्चितपणे महत्त्व आहे. परंतु मी जसं की म्हटलं की चंद्रबल आणि शनीचं जे तुम्हाला एक उदाहरण दिलं, याच्यामध्ये रात्रीच्या केले जाणाऱ्या जेवढ्या साधना असतात त्या विशेषतः फलदायी असतात. आणि या भैरव देवतेच्या, कारण भैरवाचं प्राकट्य असो, वीरभद्रांचं प्राकट्य असो किंवा भद्रकालीचं प्राकट्य असो, हे उग्र अवतार आहेत. यांचं सर्वांचं प्राकट्य हे रात्रीच्याच प्रहरामध्ये झालेलं आहे. त्यामुळे रात्रीच्या केल्या जाणाऱ्या विशेषतः भैरव देवतेच्या साधना या खूप लवकर त्या साधकाला त्याच्या इच्छांची पूर्ती करून देतात. आणि भैरव महाराज किंवा बजरंगबली किंवा देवी ही तुम्ही केल्या जाणाऱ्या साधनेला लवकर साथ सुद्धा देतात, हे सुद्धा तितकंच सत्य आहे. त्यामुळे ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला त्यातली जेवढ्या गोष्टी तुम्हाला करता येतील त्या करण्याचा तुम्ही विशेषतः प्रयत्न करा. अष्टमी तिथीबद्दलच्या भागामध्ये जो सांगण्याचा प्रयत्न केला आहे हा तुम्हाला निश्चितपणे आवडलेला असेल. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना सत्नम आदेश, गुरुजी को आदेश, शालक निरंजन आदेश.